वेद या संस्थेला 21 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आम्ही टिटवाळा येथील पारस बालभवनला भेट दिली. आम्ही सगळे टिटवाळा स्टेशनला सगळे एकत्र भेटलो. त्यानंतर थोडं तिथे स्टेशनच्या जवळ सगळे भेटल्यानंतर आम्ही थोडंसं चहा वगैरे सगळ्यांनी घेतला. तोपर्यंत संकेत सर आले. मग संकेत सर आणि आम्ही सगळेजणं तिथून शेअर रिक्षा मिळते त्या शेअर रिक्षाने आम्ही बालभवनकडे सगळे निघालो. तर हे टिटवाळाचं मध्ये गणपती मंदिर लागतं. तिथून हे बरंच आतमध्ये आहे. तर अशी हिरवीगार सगळी झाडी आणि मधनं तो रस्ता जातो. तर तो सगळा छानसा आणि थंडावा होता पावसाळी वातावरण असल्यामुळे. तर आम्ही असं सगळं करून पारस बालभवनला पोचलो. सगळेजण एकत्र त्या ठिकाणी कोणी कारने आलं होतं, कोणी ट्रेनने, ज्यांना जसे जमेल तसे सगळे आम्ही व्हॉलेंटियर्स तिकडे पोचलो. तर मुलं वाट बघतच होती आमची. तिथे गेल्यानंतर तिथल्या दादांनी आम्हाला थोडीशी तिथल्या आश्रमाची माहिती वगैरे दिली. तिथले कसं चालतं सगळं त्याची सगळी थोडीशी माहिती आम्हाला दिली. त्याच्यानंतर ही सगळी माहिती आम्ही ऐकली. मग त्याच्यानंतर आम्ही पुढे मुलांच्या ॲक्टिव्हिटी सुरू केल्या. तर मुलं खूप खुश होती. तर एक एक ॲक्टिव्हिटी सुरू केल्या. निळय त्याच्यानंतर यांनी मुलांकडनं ओळख असेल, त्यांची ओळख आमच्याशी झाली, आम्ही आमची ओळख त्यांना करून दिली. तर अशा सगळ्या मुलं इतकी खुश होती ना. मग संकेत सर तर मुलांच्या मध्येच जाऊन बसले. त्याच्यामुळे अजून मुलं खूप खुश झाली की आपल्यातच कोणीतरी येऊन बसून आपल्याबरोबरीने सगळेजणं एन्जॉय करत आहेत किंवा घेत आहेत. मग त्यांच्याकडनं आम्ही जसं डोंगराला आग लागली पळापळा किंवा ग्रुप बनवून अशा काही ॲक्टिव्हिटी घेतल्या. मुलं आनंदाने त्यात सहभागी होत होती सगळी. आणि आम्ही पण त्याचा आनंद घेत होतो, कारण मुलं आनंदी त्याच्यामुळे आम्ही पण खुश. तर अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी घेत मग आम्ही छोटेसे त्यांचे ग्रुप बनवले. सरांनी 5-5, 7-7ची असे ग्रुप बनवून एक एक ग्रुप आमच्या ताब्यात दिले. आणि मग आम्ही त्यांच्याकडनं छोटीशी अशी नाटुकली म्हणतो आपण, अशी एक गोष्ट दिली त्यांना आणि त्याच्यावर एक एक छोटी नाटक बसवून घेतली. तोपर्यंत संकेत सर मुलांशी मध्ये बोलत होते, मुलं त्यांच्याशी बोलत होती. बाकीची मुलं आपले सवंगडी कसे नाटकात काम करत आहेत किंवा नाटकाचा कसा भाग होऊन मजा घेत आहेत ते एकीकडे त्यांचं एन्जॉय करणं चालू होतं. मुलं अगदी आनंदाने हरपून गेली होती. संकेत सरांच्याही गप्पा चालू होत्या. मुलं त्यांच्याशी खूप मोकळेपणाने बोलत होती. तर असं एक छोटंसं नाटक सादर करताना इथे आम्ही घेतला आहे हा व्हिडिओ. मग हे सगळं झालं. त्याच्यानंतर माई ज्या तिथे मुलांबरोबर असतात त्यासुद्धा मुलांमध्ये मूल होऊन त्या दिवशी एक डान्सचा आम्ही घेतला, थोडंसं सेशन घेतलं. ती मुलं पण रिलॅक्स झाली सगळं केल्यानंतर. तर त्याही त्या दिवशी मुलात मूल होऊन त्यांनी एन्जॉय केलं. हे सगळं झाल्यानंतर तिथे जेवायच्या वेळेला आम्ही एक बघितली छोटीशी चिमुरडी होती जी सकाळपासून आमच्यामध्ये मिक्स होत नव्हती, कारण ती सगळ्यात लहान होती. पण तिने जे काही छान स्पष्टपणे श्लोक म्हटलेत आणि सगळी मुलं तिच्या मागे म्हणत होती. तर ही प्रार्थना जेवायला बसायच्या आधीची ही प्रार्थना त्या चिमुरडीने इतकी सुंदर म्हटली ना. ऐका तुम्ही थोडीशी. इतकं निरागस गोड पिल्लू ना. अशी सगळी प्रार्थना होऊन मग मुलांनी जेवायला सुरुवात केली. त्या दिवशी आम्ही मुलांबरोबर माईंच्या आग्रहास्तव तिथेच जेवलो. सगळ्यांनी थोडासा जेवणाचा आस्वाद घेतला. त्याच्यानंतर आम्ही ग्रुप फोटो काढले आणि अगदीच निघताना आमचे पाय पण खूप अडखळत होते. येताना मुलंही परत या म्हणून इतकं आवर्जून आनंदाने सांगत होते ना. तर आम्ही नक्की परत इथे भेट देऊ. आणि या बालभवनाचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तिथे मेन्शन करते डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की एकदा भेट द्या. धन्यवाद.